नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। खेड तालुक्यात गावठी बॉम्बच्या स्फोटात 12 वर्षीय मुलगा जखमी। दापोलीत शिवभक्तांवर जीवघेणा हल्ला, हिंदू संघटनांकडून तीव्र निषेध। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात भीषण अपघात, टँकर चालकाचा जागीच मृत्यू। 30 मे पासून तळपत्या उन्हामध्ये आमरण उपोषण, जीव गेला तर फडणवीस जबाबदार, मनोज जरांगे यांची कठोर भूमिका। आणि केरोसिन धान्य वितरणातील अडचणी दूर करा, अन्यथा केरोसिन वितरण करणार नाही, जिल्हा केरोसिन चालक मालक संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। आता पाहूया सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुर्डे कोठलवाडी येथे गावठी बॉम्बच्या स्फोटात 12 वर्षीय मुलगा जखमी झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी घडली। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। शिकारीसाठी जंगल परिसरात गावठी बॉम्ब ठेवण्यात आल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात येते। मिळालेल्या माहितीनुसार प्रणव सुरेश येसरे हा 12 वर्षांचा मुलगा स्फोटात जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात आणि तेथून पुढे अधिक उपचारांसाठी सांगली येथे हलवण्यात आले। सायंकाळच्या सुमारास अचानक मोठा स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे। तसेच श्वान पथकाच्या सहाय्याने परिसरात तपासणी करण्यात येते। पोलीस अधिकाऱ्यांकडून गावातील नागरिकांची चौकशी सुरू केली आहे। हा गावठी बॉम्ब नेमका कुणी आणि कोणत्या उद्देशाने ठेवला होता याचा सखोल तपास करण्यात येतोय। शिकारीसाठी स्फोटकांचा वापर करण्यात आला असावा अशी प्राथमिक शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येते। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे। हर्णे किनारपट्टी परिसरातील समुद्रातील किल्ल्यावर शिवभक्तांवर कथित जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असलेल्या किल्ल्यावर काही युवक नशा आणि अन्य अयोग्य कृत्य करत असल्याचं काही शिवभक्त आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आलं। त्यांनी संबंधितांना जाब विचारत विरोध केला असता दोन्ही गटांमध्ये वाद झाला। यानंतर तब्बल 30 ते 50 जणांच्या जमावाने 2 शिवभक्तांवर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या हल्ल्यात रघुवीर नावाच्या युवकाला गंभीर दुखापत झाली असून सिटी स्कॅन केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला डेरवण येथील मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आलंय। तर गुरु नावाचा दुसरा जखमी दापोली ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतोय। या घटनेचा हिंदू संघटनांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवाशी संबंधित ठिकाणी अशा प्रकारचं कृत्य करणं आणि त्याला विरोध करणाऱ्यांवर हल्ला करणं अत्यंत निषेधार्ह असल्याचं संघटनांनी म्हटलं आहे। घटनेच्या निषेधार्थ हिंदू बांधव मोठ्या संख्येने एकत्र आल्याची माहिती आहे। दापोली पोलीस स्टेशन अंतर्गत हरणे या ठिकाणी एक वाद झाला होता। त्यामध्ये 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यातील आरोपी देखील आम्ही ताब्यात घेतलेले आहेत। त्यामुळे नागरिकांना आव्हान आहे की कुणीही या ठिकाणी अफवा पसरू नये किंवा अफवेवर विश्वास ठेवू नये। या ठिकाणी अत्यंत शांतता आहे, कुठलाही कायदा सुव्यवस्था प्रश्न या ठिकाणी नाही। आज दापोली तणावाची परिस्थिती आहे, परिस्थिती हाताबाहेर जात आहे, नियंत्रणाबाहेर जात आहे। नक्की काय विषय झाला होता आणि कशामुळे सगळं प्रकरण चिघळलं आहे? खरं तर एक अत्यंत दुर्दैवी घटना आज दापोलीच्या इतिहासामध्ये घडलेली आहे। आपल्या सर्वांस माहिती आहे, सुवर्णदुर्ग हा हरणईमध्ये असलेला समुद्रातला किल्ला, याच्यावरती अनेक शिवप्रेमी दररोज जाऊन लाठीकाठी प्रशिक्षण किंवा अन्य साफसफाईसारखे कार्यक्रम नित्यनेमान करत असतात आणि दुर्दैवाने काही समाजकंटक लोक हे तिथे नशापानसारखे चुकीचे कार्यक्रम किंवा चुकीचं काम करत असतात। यांना थांबवण्याचा प्रयत्न काल काही हिंदुत्ववादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी केला आणि त्याचा परिणाम म्हणून आज त्यांच्यावरती अत्यंत जीवघेणा हल्ला झालेला आहे। त्याच्यापैकी रघुवीर नावाचा एक जो तरुण आहे, त्याचा सिटी स्कॅन करून त्याला आता पुढच्या उपचारांसाठी डेरवण इथल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे आणि दुसरा गुरव नावाचा जो स्वप्नील गुरव नावाचा कार्यकर्ता आहे, त्याला आज आता इथे RH मध्ये आता त्याची ट्रीटमेंट चालू आहे। मुद्दा एकच आहे की जे अस्मितेचं केंद्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत आणि अशा त्यांच्या किल्ल्यावरती अशा पद्धतीने चुकीचं काम करताना थांबवलं म्हणून जीवघेणा हल्ला होणं ही अत्यंत निंदनीय गोष्ट आज घडलेली आहे। आणि त्यामुळे तमाम सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते
आज याचा निषेध करण्यासाठी दापोलीच्या रस्त्यावरती उतरले होते. पोलिसांनी आत्ता पोलीस प्रशासनाने असं सांगितलं आहे की चांगल्या पद्धतीने ह्याच्यावरती निश्चितपणे आम्ही कारवाई करणार आहोत. 6 जणांना ताब्यात घेतल्याचंही आत्ताच आम्हाला सांगितलं आहे. पण ही हल्ला करण्याची संख्याही खूप मोठी आहे. त्यामुळे आमच्या सर्व कार्यकर्त्यांची एकच मागणी ह्या निमित्तानं आहे की जे 30, 40, 50 लोक ज्या लोकांनी हल्ला केला आहे ह्या सर्वांवरती गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि अशा पद्धतीने अस्मिता, हिंदूंची अस्मिता नव्हे, छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचं आराध्य दैवत आहेत. अशा ठिकाणी चुकीचं काम करणाऱ्या माणसांना कधीच माफ केलं जाणार नाही. अशा पद्धतीची कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे अशी सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. आणि सरकार म्हणून निश्चितपणे यातल्या काही गोष्टी सरकारकडे आम्ही पोचवू आणि निश्चितपणाने ज्या लोकांनी चुकीच्या पद्धतीची इथे काही गोष्टी केल्या आहेत यांच्यावरती कारवाई सरकार निश्चितपणे करेल याच्यावरती आमचा विश्वास आहे. नाही, 1-2 गोष्टी आपण याच्यात लक्षात घेऊया की आज आम्ही जे इथे जमलो होतो ह्या आजच्या तत्कालीन विषयामध्ये ज्या पद्धतीने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवरती जो हल्ला झाला त्यामध्ये सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे आम्ही कार्यकर्ते रस्त्यावरती उतरलो होतो. त्यामुळे हा पक्षीय राजकारणाचा बिलकुल विषय नाही. निश्चितपणाने सरकार ह्या विषयामध्ये कठोर कारवाईसाठी भविष्यात पावलं उचलेल याच्यावरती आमचा सर्वांचा विश्वास आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटामध्ये आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. घाट उतरत असताना केमिकल्सने भरलेला टँकर अचानक अनियंत्रित होऊन अपघातग्रस्त झाला. या भीषण अपघातामध्ये टँकर चालकाचा अक्षरशः गाडीखाली चेंदामेंदा होऊन जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तसेच चिपळूण नगर परिषदेचे अग्निशमन गाडी तात्काळ घटनास्थळी दाखल झाली असून मदत कार्य सुरू करण्यात आलं. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते. खेड शहरातील प्रभाग क्रमांक 5 मधील वडारवाडी येथील रस्त्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये कचऱ्याचं साम्राज्य तयार झालं होतं. या कचऱ्याकडे संबंधित अधिकारी कर्मचारी यांचं लक्ष नसल्याचं अधोरेखित झालं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्य झाल्याने भाजप नेते माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांच्याकडून दुःख व्यक्त करण्यात आलंय. वैभवजी खेडेकरांच्या नगराध्यक्ष काळाच्या कारकिर्दीमध्ये स्वच्छ भारत अभियानामध्ये खेडला राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार प्राप्त झाला होता. आज या शहराची वाटचाल पुन्हा कचऱ्याच्या साम्राज्याकडे जाताना पाहून मनाला वेदना होत आहेत अशा शब्दात वैभव खेडेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांना फोन करून त्वरित साफसफाई करून घेण्याच्या सूचना दिल्या. गाडी रोज झाली आपली पण तिने उचललेलं नाही ते विचारतो त्याला. कचऱ्याजवळच आहे मी. बोलते त्याला मी आता कोणतरी जाळून गेलं इथं. हा कचरा गेले 8 दिवस इथलं उचललेलं नाही. गाडी रोज येते मग प्रॉब्लेम असा काय? मग उचलूच का नाही कचरा? आज काय सुटी आहे तुझ्या माणसाला? ते कॉन्ट्रॅक्टवाले असेल त्यांना पाठवा, सगळं साफ करायला सांग. नगर येथे वॉर्ड क्रमांक 6 आणि 5 या दोन्हींच्या मध्यावरती आहे. खेड आपलं विकासाकडे वाटचाल करतंय असं दिसतंय, परंतु स्वच्छतेच्या बाबतीमध्ये खेड आपलं पूर्णपणे पाठीमागे चालत चाललं असं एकंदरीत परिस्थिती आहे. कालच मी आपल्याला गटाराची अवस्था दाखवली. आज आपण कचरा बघत असाल, गेले 8 दिवस उचललेलं नाही आहे. मुकादमाने फोन केला, म्हणतात की रोज गाडी येते, परंतु रोज गाडी आली असती तर हा कचरा ह्या ठिकाणी दिसला नसता. आमच्या इथल्या सगळ्या माय भगिनींसाठी हा जो सार्वजनिक शौचालय या ठिकाणी जी अवस्था आपण बघितली असेल काय परिस्थिती आहे. तर अशी जर का अवस्था असेल तर मला वाटतं खेळ आपण प्रगतीकडे नाही तर आपण पाठीमागे चाललो आहोत, अधोगतीकडे चाललो आहोत असं मला या ठिकाणी वाटते. त्यामुळे जे कोणी सभापती असतील, जे कोणी संबंधित अधिकारी असतील त्यांनी जी दखल घ्यावी. आपण स्वच्छता अभियानामध्ये राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार मिळवला होता. आज ही दयनीय अवस्था पाहून मन दुःख होतं. मी एक सजग नागरिक आहे, यामध्ये कुठलंही राजकारण नाही, परंतु हा सगळा भाग स्वच्छ व्हावा आणि पूर्ववत व्हावा अशी माझी इच्छा आहे. तरी संबंधितांनी याची दखल घ्यावी एवढी विनंती आहे. धन्यवाद. ऑस्ट्रेलियातील तसेच जगभरात ॲग्रिकल्चरल अँड फूड सायन्स, मेडिकल, बायोसायन्स, फार्मास्युटिकल सायन्स,
वेटरनरी सायन्स आणि बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रासाठी विशेष प्रसिद्ध असलेल्या नामांकित युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलंड तर्फे नवी दिल्ली येथे द एम्पोरियल हॉटेल येथे मंगळवार दिनांक 26 मे 2026 रोजी UQचे माजी विद्यार्थी तसेच भारतातील सहयोगी शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींसाठी विशेष स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या उच्चस्तरीय कार्यक्रमास विद्यापीठाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. या विशेष स्नेह सोहळ्यात जुलै 2024च्या मास्टर ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्स बॅचचे माजी विद्यार्थी तसेच सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध शेखर निकम यांना विशेष निमंत्रित म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी अनिरुद्ध निकम यांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत शिक्षण, संशोधन, आंतरराष्ट्रीय सहकार्य तसेच भविष्यातील विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमाबाबत चर्चा केली. तसेच सह्याद्री शिक्षण संस्थेची कार्यपद्धती, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणारे उपक्रम तसेच भविष्यातील शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील संधींबाबतची सकारात्मक चर्चा केली. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 27 मे 2026 रोजी रात्री 12 वाजल्यापासून 10 जून 2026 रोजी 12 वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) सन 1951 चा कायदा 22 वा प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाई आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिला आहे. जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आगामी काळात सण उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. तसेच विविध राजकीय पक्ष आणि संघटनांतर्फे त्यांच्या निरनिराळ्या मागण्यांच्या तसेच विषयासंदर्भात पुढील प्रमाणे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. 27 मे रोजी कमला एकादशी, 28 मे रोजी बकरी ईद, 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जन्मदिन आणि 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड, चिपळूण, अलोरे, शिरगाव, रत्नागिरी, जयगड तसेच देवरूख या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर औद्योगिक कारखाने असून अलोरे शिरगाव पोलीस ठाणे हद्दीत साफिस्ट कंपनी, खेड येथील कोको कोला कंपनी, जयगड येथील वाटत खंडाळा प्रस्तावित MIDC प्रकल्पाच्या अनुषंगाने स्थानिकांकडून आपल्या विविध मागण्यांसाठी अचानक संप आणि आंदोलन पुकारण्यात येत असतात. तसेच जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, विविध संघटना तसेच वेगवेगळ्या घटकातील नागरिकांकडून त्यांचे विविध मागण्यांकरिता आंदोलनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं. चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती चिपळूण मुंबई या संस्थेच्या शिष्टमंडळाने संस्थेचे अध्यक्ष विठोबादादा पवार यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समितीच्या वतीने चिपळूणमधील खेरडी येथे नुकताच संस्थेचा 85वा वर्धापन दिन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या ऐतिहासिक खोती विरोधी परिषदेचा 88वा वर्धापन दिन असा संयुक्त जाहीर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्या कार्यक्रमात खोती विरोधी घेतलेल्या परिषदेत विविध ठराव संमत करण्यात आले होते. हे संमत केलेले ठराव निवेदन स्वरूपाने महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सुपूर्द करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांची भेट सोमवार दिनांक 26 मे रोजी रत्नागिरी येथे घेण्यात आली. या शिष्टमंडळामध्ये संस्थेच्या मुंबई मुख्य समितीचे अध्यक्ष विठोबा दादा पवार, सरचिटणीस हरिश्चंद्र पवार, संस्थेचे स्थानिक तालुकाध्यक्ष चंद्रकांत सावंत, सरचिटणीस संदेश पवार तसेच कळंबस्ते गावचे सरपंच विकास गमरे सहभागी झाले होते. यावेळी संस्थेच्या वतीने विठोबादादा पवार यांनी झालेल्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती घेऊन संस्थेच्या वतीने खेरडी येथील हत्तीमाळावर शासनाच्या वतीने मंजूर झालेले संविधान भवन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक खोती विरोधी लढ्याचे स्मरण होण्यासाठी भव्य असा क्रांतीस्तंभ उभारण्याबाबत चर्चा केली. त्यासंबंधीची प्रशासन स्तरावर काय कार्यवाही सुरू आहे याविषयी माहिती घेण्यात आली. त्यानुसार माननीय जिल्हाधिकारी यांनी या दोन्ही कामांच्या बाबत वरिष्ठ स्तरावर कार्यवाही सुरू असल्याचं सांगितलं. पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांच्याकडून याबाबत योग्य ती कार्यवाही होत असल्याचं सांगितलं. खेड शहरातील इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी अन्वी अभिजित कानडे 95%, तन्वी अभिजित कानडे 92%, ओम सागर करवा 90.8%, ध्यानी पटेल 93.40%, सिद्धी विलास शेळके 96.2% यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजप नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट मिलिंद उर्फ दादू नांदगावकर, भाजपा सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, स्वराज गांधी, अक्षय संदरे, प्रदीप भोसले उपस्थित होते.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते 30 मे रोजी तळपत्या उन्हामध्ये आमरण उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. या उपोषणात ते अन्न पाणी घेणार नाही आणि पायात चप्पलही घालणार नाही. सरकारला पुरेसा वेळ दिल्याचा उल्लेख करत जरांगे यांनी आता कठोर पाऊल उचलण्याची गरज असल्याचं सांगितलं. जरांगे म्हणाले की 3 वर्षांपासून आंदोलन सुरू असताना सरकार चर्चेसाठी सतत वेळ मागतोय. आता थांबता येणार नाही. उष्माघाताने आपला बळी गेला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण सरकार जबाबदार राहील असा इशारा त्यांनी दिला. मराठा समाजातील मुलांचा उन्हाळा करून टाकल्यामुळे आता माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. रत्नागिरी जिल्ह्यातील रेशनिंग आणि केरोसिन चालक मालक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना एक महत्त्वपूर्ण निवेदन सादर केले आहे. यामध्ये केरोसिन आणि धान्य वितरणातील गंभीर अडचणींवर प्रकाश टाकण्यात आला असून दुकानदारांचे प्रलंबित कमिशन तातडीने देण्याची मागणी करण्यात आली आहे. या अडचणी दूर न झाल्यास जिल्ह्यातील दुकानदार केरोसिन वितरण करण्यास तयार नसल्याचा इशाराही संघटनेने दिला आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अशोकराव कदम यांनी दिली. शासकीय निर्णयानुसार पुरवठा कार्यालयाकडून केरोसिन वितरणाची यंत्रणा राबवण्याची कार्यवाही सुरू आहे. मात्र यामध्ये अनेक तांत्रिक आणि व्यावहारिक अडचणी येत आहेत. नियमानुसार केरोसिन धान्य दुकानांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे आणि सर्व कार्डधारकांना ते मिळालं पाहिजे. मात्र केरोसिन डीलरना तातडीने बिल अदा करणे सध्या तरी दुकानदारांना शक्य नाही. त्यामुळे केरोसिनचं बिल हे प्रत्यक्ष वितरण केल्यानंतरच घेण्यात यावं अशी मागणी संघटनेने केली आहे. या अडचणी सुटेपर्यंत दुकानदार केरोसिन वितरण करणार नसल्याचं पत्रात स्पष्ट करण्यात आलंय. दुसरीकडे शासनाच्या आदेशानुसार एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्यांचं एकत्रित धान्य वाटप पॉज मशीनद्वारे सुरू आहे. मात्र प्रशासनाकडून गोदामात वेळेत धान्य उपलब्ध न झाल्यामुळे अनेक कार्डधारक अद्याप धान्यापासून वंचित आहेत. त्यातच पॉज मशीनवरून एप्रिल महिन्याचा धान्याचा साठा अचानक काढून टाकण्यात आला आहे. हा साठा तातडीने कॅरी फॉरवर्ड करून मिळावा, जेणेकरून शिल्लक राहिलेल्या नागरिकांना वेळेत धान्य वितरण करता येईल असं दुकानदारांचं म्हणणं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व मुद्द्याचा तातडीने विचार करून केरोसिन आणि धान्य वितरण सुरळीत करावं. या निवेदनाच्या प्रती जिल्हा पुरवठा अधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनाही पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आले असून आता प्रशासन यावर काय तोडगा काढतं याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. येत्या 1 जून पासून मध्य रेल्वेच्या विविध स्टेशनवरील स्टॉल्सवर मिळणारे खाद्यपदार्थ महाग होणार आहेत. संत्र, मोसंबी आणि सफरचंदाच्या ज्यूस सारख्या पेयांच्या दरात मात्र वाढ करण्यात आलेली नाही. नव्या दरानुसार वडापाव थेट 13 रुपयांवरून 20 रुपयांपर्यंत जाणार आहे, तर 12 रुपयांना मिळणारा समोसा आता 20 रुपयांना मिळणार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पश्चिम रेल्वेने 2025 मध्ये स्थानकांवरील खाद्यपदार्थांच्या दरात बदल केला होता. त्याआधी 2021 मध्ये दरवाढ करण्यात आली होती. आता मध्य रेल्वेनेही नवीन दर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान काही नवीन खाद्यपदार्थही स्टॉलवर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. कॅटरिंग असोसिएशनच्या एका पदाधिकाऱ्यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पश्चिम रेल्वेनंतर आता मध्य रेल्वेनेही ब्रँडेड कंपन्यांना फायदा मिळावा यासाठी स्थानिक पातळीवर विकल्या जाणाऱ्या मिल्कशेक, चणे, शेंगदाणे, चिक्की यासारख्या पदार्थांच्या विक्रीवर निर्बंध आणले आहेत. ब्रँडेड वस्तू या स्थानिक पदार्थांच्या तुलनेत 2 ते 3 पट महाग असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच या ब्रँडेड उत्पादनाच्या पॅकिंगचं प्रमाण आणि गुणवत्तेबाबत वेळोवेळी प्रश्न उपस्थित होत असतानाही रेल्वे प्रशासनाकडून त्यांना प्राधान्य दिलं जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. जगभरात सगळीकडे महागाईच्या झळा सर्वांनाच बसतायत. पेट्रोल, डिझेल, CNG आणि दैनंदिन गोष्टीच्या वस्तू महागल्यानंतर आता या महागाईचा फटका तुमच्या आमच्या सोशल मीडिया वापराला बसणार असल्याचं सांगण्यात आलंय. जगातील सर्वात मोठी सोशल मीडिया कंपनी मेटाने एक मोठी घोषणा केली आहे. त्याचा थेट परिणाम सोशल मीडिया आणि मेसेजिंग ऍप्स वापरणाऱ्या युजर्सवर होणार आहे. कंपनीने आता इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअपसाठी नवीन पेड सबस्क्रिप्शन प्लॅन्स सादर केले आहेत. विशेष म्हणजे हे प्लॅन्स भारतासह जगभरातील युजर्ससाठी लागू करण्यात येणार आहेत. मेटा आता आपल्या ऍप्सची प्लस व्हर्जन आणत आहे. यात प्रीमियर प्लॅनमध्ये पैसे भरून सबस्क्रिप्शन घेणाऱ्या युजर्सना एक्सक्लुझिव्ह टूल्स
कस्टमायझेशन फीचर्स आणि अधिक चांगला अनुभव मिळणार आहे. हे फीचर्स मोफत वापरकर्त्यांना उपलब्ध नसतील. कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रशासनाने 15 जून 2026 ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीसाठी विशेष मान्सून वेळापत्रक लागू करण्याची घोषणा केली आहे. या काळात सुरक्षिततेच्या दृष्टीने गाड्यांच्या वेगावर निर्बंध घालण्यात येणार असल्याने अनेक महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थान वेळांमध्ये बदल होणार आहेत. विशेषतः मुंबई गोवा आणि कोकण मार्गावरील प्रवाशांची पसंती असलेल्या कोकण कन्या एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस, जनशताब्दी, मांडवी, मत्स्यगंधा तसेच मंगळूर एक्सप्रेस या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. काही गाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावू शकतात, तर काही ठिकाणी आगमन आणि प्रस्थान वेळांमध्ये बदल करण्यात येणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.